एकादशीला श्रीहरीपुढे जागरणाचे महात्मा. सर्व धर्माचे ज्ञाता, वेद व शास्त्राच्या अर्थ ज्ञानात पारंगत, सर्वांच्या हृदयात रमण करणाऱ्या श्रीहरीचे तत्व आत्मसात केलेले भगवतपरायण प्रल्हाद निवांत बसलेले असताना स्वधर्माचरण करणारे महर्षी त्यांच्याकडे काही विचारण्यासाठी आले. महर्षी म्हणाले, प्रल्हाद, तुम्ही एखादी अशी साधना सांगा ज्यामुळे ज्ञान, ध्यान व इंद्रिय निग्रहाशिवायही अगदी सहजच वैकुंठपती श्रीहरीचे परमपद प्राप्त होते. त्यांनी असे विचारल्यावर सर्व भूत हित रेत परम विष्णू भक्त महापुरुष प्रल्हाद संक्षिप्तपणे म्हणाले, महर्षीनो, जे 18 पुराणाचे अतिगूढ सारतत्व आहे व कार्तिकेयांनी विचारल्यावर जे श्री महादेवांनी त्यांना सांगितले होते त्याचे वर्णन करतो. ते 1. श्री महादेव कार्तिकेयांना म्हणाले, जो कलियुगात एकादशीला जागरण करीत वैष्णव शास्त्रांचा पाठ करतो त्यांची करोडो जन्मामध्ये केलेली 4 प्रकारची पापे नष्ट होतात. या दिवशी जो वैष्णव शास्त्राचा उपदेश करतो त्याला माझा भक्त समजले पाहिजे. ज्याला एकादशीचे जागरण करताना झोप येत नाही आणि जो उत्साहाने नाचत गात भजन कीर्तन करतो तो माझा परम भक्त आहे. मी त्याला उत्तम ज्ञान देतो व श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. म्हणून माझ्या भक्ताने विशेषात एकादशीचे जागरण केले पाहिजे. जे श्रीहरीशी वैर करतात त्यांना पाखंडी समजले पाहिजे. जे एकादशीला जागरण करीत भगवत गुणगान करतात त्यांना निमिषार्धात अग्निष्टोम व अतिरात्र यज्ञासमान फळ मिळते. जे रात्री जागरणात सतत श्रीहरीच्या मुखार विधांचे दर्शन करतात त्यांना सुद्धा तेच फळ मिळते जे द्वादशीला श्रीहरीपुढे जागरण. तसेच ते जागरणात गीताशास्त्राद्वारे मनोविनोद करतात ते सुद्धा यमपाशातून मुक्त होतात. जे मरणासन्न अवस्थेतही द्वादशीचे जागरण सोडत नाहीत ते धन्य पुण्यात्मा आहेत. ज्यांच्या वंशातील लोक एकादशीला जागरण करतात ते धन्य आहेत. त्यांनी एकादशीला जागरण केले आहे. त्यांनी यज्ञ, दान, गया श्राद्ध आणि नित्य प्रयाग स्नान केले. तसेच त्यांना संन्याशांचे पुण्य सुद्धा मिळाले आणि त्यांच्याद्वारे इष्टापूर्त कर्माचेही योग्य प्रकारे पालन झाले असे समजावे. षडानन वैष्णव भक्त जागरणासह एकादशी व्रत करतात म्हणून मला ते सदैव विशेष प्रिय आहेत. ज्यांनी वर्धिनी एकादशीच्या रात्री जागरण केले आहे त्यांनी पुन्हा प्राप्त होणाऱ्या शरीराला स्वतःहून भस्म करून टाकले असे समजावे. त्रिस्पर्शा एकादशीला जो जागरण करतो तो श्री विष्णूच्या स्वरूपात लीन होतो. जो हरिबोधिनी एकादशीला जागरण करतो त्याच्या स्थूल व सूक्ष्म सर्व पापे नष्ट होतात. जो द्वादशीला जागरण करीत तालासुरात भजन कीर्तनाचे आयोजन करतो त्याला महापुण्य लाभते. जो एकादशीला ऋषी रचित दिव्य स्तोत्रांनी तसेच ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदातील वैष्णव मंत्रांनी, संस्कृत व प्राकृतातील स्तोत्रांनी आणि गीतवाद्यांनी श्रीहरींना संतुष्ट करतो त्याला वैकुंठाधिपती श्रीहरी परमानंद देतात. य पुनः पठते रात्रो गाता नाम सहस्रक्रम द्वादशा पुरतो विष्णोर वैष्णवांना समापत स गच्छत परम स्थान यत्र नारायण त्वयम. जो एकादशीला श्रीहरीपुढे आणि वैष्णव भक्तांजवळ जागरण करीत गीता व विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो तो त्या परमधामी जातो जेथे साक्षात भगवान नारायण विराजमान आहेत. पुण्यमय भगवान व स्कंद पुराण श्री विष्णूंना प्रिय आहेत. मथुरा आणि व्रजमध्ये श्री विष्णूच्या बालचरित्राचे जे वर्णन केलेले आहे ते एकादशीला रात्री श्रीहरीची पूजा करून जो वाचतो त्याचे पुण्य किती आहे हे मला देखील माहीत नाही. कदाचित श्री विष्णू जाणत असतील. वत्स, भगवंताजवळ भजन व नृत्य आणि स्तोत्रपाठ केल्याने जे फळ मिळते तेच फळ कलियुगात श्रीहरीच्या समीप जागरण करीत श्री विष्णू सहस्रनाम, गीता
व श्रीमद भागवत चे पठन केल्याने सहस्रपट होऊन मिळते. श्रीहरीजवळ जागरण करताना जो रात्री दिवा लावतो त्याचे पुण्य 1000 कल्पामध्येही नष्ट होत नाही. जो जागरण काळात मंजिरीसह तुळशीपत्र वाहून भक्तिभावाने श्रीहरीची पूजा करतो त्यांचा पुनर्जन्म होत नाही. स्नान, चंदन, धूप, दीप, नैवेद्य व पानाचा विडा भगवंताला अर्पण केल्यास अक्षय पुण्य लाभते. कार्तिकेय ज्या भक्ताला माझे ध्यान करावेसे वाटते त्याने एकादशीला श्रीहरीजवळ भक्तिभावाने जागरण करावे. एकादशीला जे जागरण करतात त्यांच्या शरीरात इंद्रादी देवता येऊन वास्तव्य करतात. जे जागरण काळात महाभारताचे श्रवण पठण करतात ते त्या परमधामी जातात जेथे संन्यासी महात्मा जात असतात. ते त्यावेळी श्रीरामचरित्र दशकंठ वध पठण करतात. त्यांना योगवेत्यांची गती मिळते. ज्यांनी श्रीहरीजवळ जागरण केले त्यांनी चारी वेदांचा स्वाध्याय केला तसेच देवाची पूजा, यज्ञ अनुष्ठान व सर्व तीर्थामध्ये स्नान केले असे समजावे. श्रीकृष्णाहून श्रेष्ठ कोणीही देव नाही आणि एकादशी व्रतासमान दुसरे कोणतेही व्रत नाही. जेथे भागवत शास्त्र आहे, श्री विष्णूसाठी जेथे जागरण केले जाते आणि जेथे शाळीग्राम शिळा असते तेथे साक्षात वैकुंठपती श्रीहरीचे वास्तव्य असते.